नमस्कार. इंडिया स्टेट स्टोरीजमध्ये पुन्हा आपले स्वागत आहे. हा प्रकल्प भारताच्या राजकीय आणि प्रशासकीय सीमांच्या उत्क्रांतीचा अभ्यास करतो. हा प्रकल्प पुण्यातील फ्लेम विद्यापीठांतर्गत सेंटर फॉर लेजिस्लेटिव्ह एज्युकेशन अँड रिसर्चद्वारे चालवला जातो. संस्थानांचं विलिनीकरण ही एक खरंच खूप गुंतागुंतीची प्रक्रिया होती, ज्यातून नवीन राज्ये ही पार्ट ए, बी, सी आणि डी अशा 4 प्रशासकीय श्रेणींमध्ये विभागली गेली. हो, आणि ह्या मालिकेत प्रामुख्याने आपण पहिल्या 3 वर्गांवर म्हणजे पार्ट ए, बी आणि सी वर लक्ष केंद्रित करणार आहोत. बरोबर. आणि पहिल्या काही भागात आपण पार्ट एच्या अंतर्गत येणारी राज्य पाहतो आहोत, म्हणजे ज्या संस्थानांना त्यांच्या जवळच्या ब्रिटिश प्रांतांमध्ये विलीन करून घेतलं गेलं. अगदी. म्हणूनच त्यांना पार्ट ए मध्ये स्थान मिळालं, जे पूर्वी ब्रिटिश गव्हर्नरचे प्रांत होते. यात आपण बघितलं, बडोद्यासारखं मोठं राज्य होतं, कोल्हापूर होतं. आणि संदूरसारखी लहान किंवा कमी ज्ञात राज्य पण होती. गुजरात आणि ओरिसाच्या प्रदेशातली छोटी छोटी संस्थानही होती. आणि या बहुतेक विलिनीकरण करारांसाठी ओरिसा आणि छत्तीसगड राज्यांच्या विलिनीकरणाचा आदर्श वापरला गेला, नाही का? हो, तो एक पॅटर्न बनला होता. आणि मग त्यांचं प्रशासन प्रांतीय सरकारांकडे हस्तांतरित केलं गेलं. आता पुढच्या 11 भागांमध्ये आपण या प्रत्येक राज्याच्या आणि राज्यांच्या गटांच्या कथा आणखी तपशीलवार ऐकणार आहोत. हे सगळे भाग आमच्या टीमने इंडिया स्टेट स्टोरीजवर लिहिलेल्या लेखांवर आधारित आहेत. हो, आणि हे लेख गुगलच्या नोटबुक LMच्या मदतीने आम्ही या ऑडिओ संभाषणात रूपांतरित केले आहेत. लेखांची लिंक शो नोट्समध्ये दिली आहे. आज आपण भारताच्या इतिहासाच्या एका महत्त्वाच्या काळात डोकावणार आहोत, पण जरा वेगळ्या अँगलने. आपण पाहणार आहोत पूर्व पंजाबमधली 3 लहान पण ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची संस्थाने: लोहारू, दुजाना आणि पतोडी. आपल्याकडे एक अभ्यासपूर्ण लेख आहे, त्याचे काही भाग आपण आज चर्चेला घेणार आहोत. बरोबर. ही नावं किंवा ही संस्थाने नकाशावर कदाचित अगदी छोटी दिसतील, पण त्यांची निर्मिती आणि मग त्यांचं भारतात विलीन होणं ही प्रक्रिया आपल्याला खूप काही सांगून जाते. त्या काळातल्या मोठ्या राजकीय घडामोडी कशा होत्या, विशेषतः ब्रिटिश राजवट आणि फाळणीचे परिणाम, हे समजायला मदत होते. आणि आपला उद्देश नेमका तोच आहे. ही संस्थाने नक्की कशी तयार झाली, त्यांची मुळं कुठे आहेत, यात लॉर्ड लेक आणि मराठ्यांविरुद्धच्या मोहिमांचा काय संबंध होता, आणि मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1947 साल, फाळणीचा तो भयंकर काळ. देश ढवळून निघाला होता. तेव्हा या छोट्या राज्यांचं काय झालं, ती भारतात कशी सामील झाली, हे सगळं समजून घेऊया लेखाच्या आधारे. आणि यात गंमत अशी आहे की या तिन्हींची सुरुवात साधारणपणे सारखीच आहे. म्हणजे ब्रिटिशांनी केलेल्या मदतीबद्दल मिळालेलं बक्षीस, एक जहागीर. पण पुढे जाऊन फाळणीच्या त्या वादळात या तिन्ही संस्थानांचे मार्ग, त्यांच्या नवाबांचे मार्ग अगदी वेगळे झाले, हे पाहणं खूप रंजक आहे. अगदी. एका संस्थानाचा नवाब तर आपल्याला माहिती आहे, क्रिकेटच्या मैदानावरचा स्टार होता. हो. चला तर मग सुरुवात करूया. या तिन्ही संस्थानांची समान पार्श्वभूमी काय होती, त्यांची निर्मिती कशी झाली, काय म्हणतोय आपला लेख? लेखात अगदी स्पष्टपणे सांगितलं आहे की ह्यांची निर्मिती एका विशिष्ट ऐतिहासिक घटनेशी जोडलेली आहे. म्हणजे साधारण 19व्या शतकाच्या सुरुवातीला लॉर्ड लेक त्यांनी मराठा साम्राज्याचे जे प्रमुख होते, शिंदे आणि होळकर, त्यांच्या विरुद्ध लष्करी मोहिमा उघडल्या होत्या. आणि या मोहिमांमध्ये काही स्थानिक कुटुंब किंवा व्यक्तींनी ब्रिटिशांना मदत केली, मोलाची मदत केली. आणि त्या मदतीचं फळ म्हणून त्यांना जमिनी मिळाल्या, हेच ना? हो, पण सुरुवातीला ते स्वरूप फक्त जहागिरीचं होतं. म्हणजे जमिनीचा एक तुकडा मिळाला आणि त्यातून मिळणारा महसूल वापरण्याचा अधिकार मिळाला. पण लेखात एक महत्त्वाचा मुद्दा सांगितलाय. कालांतराने ब्रिटिश सरकारने या फक्त जहागिरी न ठेवता त्यांना स्वतंत्र राज्य म्हणून मान्यता दिली, प्रिन्सली स्टेट्स ज्याला म्हणतो. अच्छा, म्हणजे हे एकदा दिलेलं बक्षीस नव्हतं फक्त, यामागे ब्रिटिशांचा काहीतरी लांबचा विचार होता. अगदी बरोबर. हे केवळ उपकाराची परतफेड नव्हती. लेखाप्रमाणे ब्रिटिशांचा हेतू जास्त धोरणात्मक होता. या जहागिरींना राज्याचा दर्जा देऊन ते काय करत होते, तर त्या महत्त्वाच्या प्रदेशात स्वतःचे निष्ठावान समर्थक तयार करत होते. एक प्रकारे कंट्रोल ठेवायला मदत. आणि या नवीन राज्यांकडून 2 मुख्य अपेक्षा होत्या. एक म्हणजे ब्रिटिश सरकारप्रती पूर्ण निष्ठा, आणि दुसरी म्हणजे गरज पडली तर लष्करी मदत पुरवणे. म्हणजे एक प्रकारे या छोट्या राज्यांना ब्रिटिश सत्तेच्या छत्राखाली आणलं, त्यांना एका मोठ्या संरचनेचा भाग बनवला.
यातून ब्रिटिशांनी एका दगडात 2 पक्षी मारले म्हणायचे. मदतीचं बक्षीसही दिलं आणि भविष्यात नियंत्रणासाठी एक राजकीय आणि लष्करी सोय पण करून ठेवली. नेमके तेच. ही राज्य म्हणजे ब्रिटिश सत्तेच्या मोठ्या पटावरचे छोटे पण महत्वाचे मोहरे ठरले. त्यांना अंतर्गत कारभारात थोडी स्वायत्तता होती, पण बाहेरचे संबंध आणि संरक्षण ते सगळं ब्रिटिशांच्या हातात. ही व्यवस्था बरीच दशकं टिकली. आता या पार्श्वभूमीवर आपण एकेका संस्थानाचा प्रवास बघूया. लोहारूपासून सुरुवात करूया. लोहारू लेखत दिलंय क्षेत्रफळ सुमारे 226 चौरस मैल आणि लोकसंख्या अंदाजे 28,000. आकडे आज छोटे वाटतील, पण तेव्हा एका राज्यासाठी ठीकठाक म्हणायचे. आणि याचा राजस्थानशी, विशेषतः बिकानेरशी संबंध असल्याचा उल्लेख आहे. भौगोलिकदृष्ट्या पण जवळ आहे का? होय, लेखात तसं म्हटलं आहे. लोहारू भौगोलिकदृष्ट्या आत्ताच्या राजस्थानमधल्या झुंझुनू जिल्ह्याला लागून आहे. त्यामुळं त्याचा राजस्थानशी, विशेषतः बिकानेर संस्थानाशी फक्त ऐतिहासिक नाही तर प्रशासकीय आणि कदाचित सांस्कृतिक संबंधही जवळचा राहिला असणार. विलिनीकरणाच्या आधीच्या काळात तर बिकानेरशी संबंध खूप जवळचे होते असं दिसतंय. कदाचित म्हणूनच सुरुवातीला त्याला राजस्थानशी जोडण्याचा विचार झाला असावा. पण मग 1947 आलं, फाळणी झाली. तेव्हा काय घडलं लोहारूत? परिस्थिती कशी बदलली? 1947चा काळ तर प्रचंड उलथापालथीचा होता. विशेषतः पंजाब आणि आसपासच्या प्रदेशात तर विचारायलाच नको. फाळणीनंतर ज्या भीषण जातीय दंगली उसळल्या त्याची झळ लोहारूलाही बसली. लेखातल्या वर्णनानुसार परिस्थिती इतकी बिघडली की लोहारूचे तत्कालीन नवाब अमीनुद्दीन अहमद खान त्यांना स्वतःच्या जीवाची काळजी वाटू लागली आणि त्यांना राज्य सोडून दिल्लीला आश्रय घ्यावा लागला. काय म्हणताय? म्हणजे एका राजाला आपलंच राज्य सोडून पळून जावं लागलं. ही तर खूपच गंभीर गोष्ट झाली. मग पुढे काय झालं संस्थानाचं? विलिनीकरण कसं झालं? नवाब दिल्लीत गेल्यानंतर अर्थातच भारताच्या संस्थान विलिनीकरणाचे जे मुख्य सूत्रधार होते व्ही.पी. मेनन, त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. मेनन यांच्याबरोबर चर्चा झाली आणि त्यातून नवाबाला कदाचित परिस्थितीचं गांभीर्य कळालं असेल, बदललेलं राजकीय वास्तव लक्षात आलं असेल. लेखाप्रमाणे त्यांनी मग 17 फेब्रुवारी 1948 रोजी लोहारू संस्थान पूर्व पंजाब प्रांतात विलीन करण्याच्या करारावर सही केली. अच्छा, म्हणजे इथलं विलिनीकरण हे परिस्थितीचा दबाव आणि नंतर झालेली चर्चा यातून झालं म्हणायचं. नवाबाकडे फार पर्याय नसावेत. आणि आज लोहारू कुठे आहे? कोणत्या प्रशासकीय विभागाचा भाग आहे? भिवाणी जिल्ह्याचा एक भाग आहे. पूर्वी तो हिसार जिल्ह्याचा भाग होता. लोहारूची ही कहाणी खरं तर त्या काळातल्या राजकीय अस्थिरतेचं आणि संस्थानिकांवर असलेल्या प्रचंड दबावाचं उदाहरण आहे. एका क्षणी तुम्ही वंशपरंपरागत शासक आहात आणि दुसऱ्याच क्षणी तुम्हाला सुरक्षितेसाठी आपलं राज्य सोडून जावं लागतंय. हे वास्तव किती कठोर असेल, नाही? खरंच. आता दुसऱ्या संस्थानाकडे वळूया, दुजाना. हे लोहारूपेक्षाही लहान होतं, बरोबर? हो, दुजाना आणखी लहान. लेखातले आकडे बघितले तर क्षेत्रफळ फक्त 100 चौरस मैल आणि लोकसंख्या 30,000च्या आसपास. आणि याची स्थापना लोहारूपेक्षा वेगळ्या परिस्थितीत झाली होती. म्हणजे दिल्लीच्या मुघल सम्राटाच्या काळात एक अफगाण लष्करी अधिकारी होता, अब्दुस समद खान. त्याला ही जहागीर मिळाली होती. पण नंतर तेही ब्रिटिशांच्याच प्रभावाखाली आले असतील. मुखांशी करार केला. अट तीच जी इतरांना होती. ब्रिटिश सरकार प्रति निष्ठा ठेवायची आणि गरज पडल्यास लष्करी सेवा द्यायची. या बदल्यात त्यांना आपल्या जहागिरीवर राज्य करण्याचा अधिकार कायम ठेवता आला. आणि या लोकांनी ब्रिटिशांशी संबंध जपले होते का? काही उदाहरणं आहेत लेखात? हो, एक महत्वाचं उदाहरण आहे नवाब मोहम्मद खुर्शीद अली खान, जे 1908 ते 1925 पर्यंत दुजानाचे शासक होते. त्यांनी पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांना खूप मदत केली होती. स्वतःची सेवा तर दिलीच, पण राज्याची सगळी साधन संपत्ती ब्रिटिश सरकारच्या दिमतीला लावली होती. आणि याबद्दल त्यांना ब्रिटिशांकडून सन्मान पण मिळाले. कंपॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ द इंडियन एम्पायर म्हणजे CIE. पंजाबमधल्या संस्थानांची जी अधिकृत क्रमवारी होती, वॉरंट ऑफ प्रेसिडेन्स, त्यात दुजानाचा 19वा नंबर होता. म्हणजे ब्रिटिशांशी संबंध चांगले होते म्हणायचे. पण मग फाळणीनंतर इथे काय झालं? लोहारू सारखंच झालं की काही वेगळं घडलं? इथे परिस्थितीने एकदम वेगळं वळण घेतलं. फाळणीनंतर पंजाबमध्ये जो हिंसाचार उफाळून आला होता, त्या पार्श्वभूमीवर दुजानाचा तेव्हाचा नवाब मोहम्मद इफ्तिकार अली खान याने एक धक्कादायक निर्णय घेतला. लेखात म्हटल्याप्रमाणे तो आपली जी काही मौल्यवान जंगम मालमत्ता होती, म्हणजे जी सोबत नेता येईल अशी संपत्ती, ती घेऊन थेट पाकिस्तानात निघून गेला. काय सांगताय? म्हणजे नवाबाने स्वतःहून देश सोडला आणि पाकिस्तानात स्थायिक व्हायचं ठरवलं?
हो. आता हा निर्णय त्याने का घेतला त्याची नक्की कारणं लेखात नाहीयेत, पण त्या काळातली भीती असेल, अनिश्चितता असेल किंवा कदाचित नव्या देशात त्याला काहीतरी वेगळं भविष्य दिसत असेल. पण त्याच्या या निर्णयामुळे भारत सरकारसमोर एक विचित्र पेच निर्माण झाला. राज्याचा शासकच देश सोडून निघून गेला होता. अरे बापरे, मग भारत सरकारने काय केलं? कारण त्यांच्याकडे खरं तर फार पर्यायच उरले नाहीत. शासक नाही, राज्यकारभार कोण चालवणार? म्हणून मग भारत सरकारने दुजाना संस्थान पूर्व पंजाबमध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतला. हे विलिनीकरण गरजेतून झालं असं म्हणायला हरकत नाही. पण त्या नवाबाचं काय झालं पुढे? त्याला आपल्या निर्णयाचा पश्चाताप वगैरे झाला का? लेखात एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. काही काळानंतर त्या नवाबाला कदाचित आपल्या निर्णयाबद्दल वाईट वाटलं असेल. त्याने भारत सरकारकडे तनखा मिळावा म्हणून अर्ज केला. प्रिव्ही पर्स ज्याला म्हणतो. अच्छा, आणि सरकारने दिला का तनखा? नाही, भारत सरकारने त्याची मागणी स्पष्टपणे नाकारली. कारण अगदी सरळ होतं, नवाब आता स्वतःच्या इच्छेने पाकिस्तानचा नागरिक झाला होता. तो भारतीय नागरिक राहिला नव्हता. त्यामुळे भारतीय करदात्यांच्या पैशातून मिळणारा तनखा त्याला देणं कायदेशीर नव्हतं आणि नैतिकदृष्ट्याही योग्य नव्हतं. हे प्रकरण लोहारूपेक्षा खूपच वेगळं आहे. इथे शासकाच्या एका वैयक्तिक निर्णयाने राज्याच्या विलिनीकरणाची दिशा आणि त्याचं स्वतःचं भवितव्य कसं बदललं हे स्पष्ट दिसतंय. अगदी एका निर्णयाचे परिणाम किती दूरगामी असू शकतात हे यातून कळतं. अगदी. आता आपण तिसऱ्या आणि या तिन्हीपैकी सर्वात लहान संस्थानाकडे जाऊया, पतौडी. पतौडी. लेखातली माहिती म्हणते क्षेत्रफळ फक्त 53 चौरस मैल आणि लोकसंख्या 20,000च्या आसपास. म्हणजे खरंच अगदीच लहान राज्य. यांचं शासक घराणं कोणतं होतं, त्यांची पार्श्वभूमी काय? या घराण्याची मुळं सुद्धा अफगाणिस्तानातच. लेखाप्रमाणे त्यांचे पूर्वज शेख पीर मत हे 16व्या शतकात आले होते, सम्राट अकबराच्या काळात. याच घराण्यातले फैज तलब खान नावाचे गृहस्थ होते. त्यांनी 1803 मध्ये लॉर्ड लेकच्या मराठ्यांविरुद्धच्या मोहिमेत ब्रिटिशांना मदत केली. आणि त्या मदतीच्या बदल्यात 1806 मध्ये लॉर्ड लेकने त्यांना पतौडीचा इलाखा कायमची जहागीर म्हणून दिला. पंजाबच्या संस्थानांच्या क्रमवारीत पतौडी 17व्या स्थानी होतं. म्हणजे दुजाणाच्या थोडं वर. म्हणजे निर्मितीची गोष्ट इथेही साधारण तशीच आहे. पण इथे फाळणी आणि विलिनीकरणाच्या वेळी काय झालं? इथे तर एक खास ओळख आहे ना या संस्थानाची. हो, इथेच खरी गंमत आहे. विलिनीकरणाच्या वेळी पतौडीचे नवाब होते इफ्तिकार अली खान पतौडी. हे नाव क्रिकेटच्या चाहत्यांना नक्कीच आठवत असेल. ते आंतरराष्ट्रीय स्तरावरचे मोठे क्रिकेटपटू होते. एकमेव भारतीय खेळाडू जे इंग्लंड आणि भारत दोन्हीकडून टेस्ट क्रिकेट खेळले. हो, नवाब पतौडी सिनियर आणि त्यांचे चिरंजीव मनसूर अली खान पतौडी, टायगर पतौडी. ते तर भारताचे सर्वात तरुण आणि यशस्वी कर्णधारांपैकी एक. म्हणजे हे संस्थान एका प्रसिद्ध क्रिकेट घराण्याचं होतं. ते इफ्तिखार अली खान पतौडी. त्यांनी फाळणीच्या त्या अत्यंत कठीण काळात जी भूमिका घेतली ती लेखात खूप चांगली म्हणून नोंदवली आहे. ज्यावेळी पंजाब आणि दिल्लीच्या आसपास जातीय हिंसाचार आणि द्वेषाचं वातावरण होतं, त्यावेळी नवाब पतौडी यांनी आपल्या लहानशा राज्यात शांतता आणि सलोखा टिकवून ठेवला. त्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यांनी दाखवलेली सहिष्णुता आणि त्यांचं प्रशासकीय कौशल्य याबद्दल त्यांची खूप प्रशंसा झाली होती तेव्हा. हे खूपच महत्त्वाचं आहे. अशा काळात शांतता राखणं हेच खूप मोठं आव्हान असणार. मग विलिनीकरणाबद्दल काय भूमिका होती त्यांची? लोहारू आणि दुजानासारखं काही नाट्यमय घडलं इथे? नाही, इथे परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती आणि म्हणूनच ती जास्त लक्षवेधी ठरते. लोहारूच्या नवाबाला पळून जावं लागलं, दुजानाचा नवाब देश सोडून गेला, पण पतौडीच्या नवाबने एक वेगळा आणि खूप सकारात्मक दृष्टिकोन दाखवला. त्यांनी स्वतःहून म्हणजे कुठल्याही दबावाशिवाय आपलं राज्य भारतात विलीन करण्याचा प्रस्ताव भारत सरकार समोर ठेवला. स्वतःहून म्हणजे हे पूर्णपणे ऐच्छिक विलिनीकरण होतं म्हणायचं. होय. लेखातली नोंद सांगते की नवाब इफ्तिखार अली खान पतौडी यांनी 18 मार्च 1948 रोजी विलिनीकरणाच्या करारावर सही केली आणि पतौडी संस्थान कायदेशीररित्या पूर्व पंजाबचा आणि नंतर हरियाणाचा भाग बनलं. यात कोणतीही सक्ती नव्हती, कोणताही संघर्ष झाला नाही. हे खरंच खूप उल्लेखनीय. लोहारू आणि दुजाणाच्या अनुभवांच्या तुलनेत पतौडीचा मार्ग खूप वेगळा दिसतोय. काय म्हणता येईल यावरून? या तिन्ही प्रकरणांची तुलना केली की एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. जरी तिन्ही संस्थानांची सुरुवात आणि पार्श्वभूमी सारखी असली तरी फाळणीसारख्या मोठ्या ऐतिहासिक घटनेला त्यांनी कसा प्रतिसाद दिला आणि त्यातून त्यांचं भवितव्य कसं ठरलं हे खूप वेगळं होतं.
यामागे त्यावेळची स्थानिक परिस्थिती कशी होती, शासकाचं व्यक्तिमत्व कसं होतं, त्याचा दृष्टिकोन काय होता, त्याने काय निर्णय घेतले, हे घटक किती महत्वाचे ठरले हे आपल्याला दिसतं. आणि पतौडीचं उदाहरण दाखवून देतं की कठीण काळात योग्य नेतृत्व आणि दूरदृष्टी किती सकारात्मक फरक घडवू शकते. खरंय, तिन्ही संस्थानांची निर्मिती ब्रिटिशांच्या एकाच धोरणाचा भाग. पण फाळणीच्या वादळात त्यांची जहाजं अगदी वेगवेगळ्या दिशांना गेली. एका नवाबाला परिस्थिती शरण आणते, दुसरा स्वतःचा मार्ग निवडतो आणि देश सोडतो, तर तिसरा काळाची गरज ओळखून समंजसपणे नव्या व्यवस्थेत सामील होतो. आता या तिन्ही कथांना एकत्र पाहिलं तर यातून आपल्याला त्या मोठ्या चित्राबद्दल काय समजतं, म्हणजे संस्थानांच्या विलिनीकरणाची जी एकूण प्रक्रिया होती त्याबद्दल. त्यानंतर भारतात जी शेकडो संस्थाने विलीन झाली त्या मोठ्या आणि गुंतागुंतीच्या प्रक्रियेचे महत्वाचे पैलू आपल्यासमोर ठेवतात. आपण काही गोष्टी स्पष्टपणे बघू शकतो. एक म्हणजे ब्रिटिश वारसा. ही राज्य कशी तयार झाली आणि ब्रिटिशांच्या जाण्याने त्यांचा अस्तित्वाचा आधारच कसा बदलला. दुसरं म्हणजे फाळणीचा परिणाम. फाळणीमुळे जो प्रचंड हिंसाचार झाला, राजकीय अस्थिरता आली, त्याने या संस्थानांना आणि त्यांच्या शासकांना कसं मुळापासून हादरवलं. लोहारू आणि दुजाणामध्ये हे स्पष्ट दिसतं. आणि तिसरं आणि महत्वाचं म्हणजे विलिनीकरणाचे वेगवेगळे मार्ग. विलिनीकरण काही एकाच पद्धतीने झालं नाही. कुठे ते शासकाच्या अनुपस्थितीमुळे किंवा दबावामुळे झालं, जसं दुजाणा आणि लोहारूमध्ये, तर कुठे पतौडीसारखं शासकाने स्वतःच्या दूरदृष्टीने आणि सहमतीने केलं. प्रत्येक ठिकाणची परिस्थिती वेगळी होती आणि मार्गही वेगळे निघाले. म्हणजेच भारताच्या एकीकरणाची जी मोठी गोष्ट आपण ऐकतो ती अशा अनेक लहान मोठ्या गुंतागुंतीच्या आणि मानवी भावनांनी भरलेल्या कहाण्यांनी मिळून बनली आहे. प्रत्येक संस्थानाचा स्वतःचा एक वेगळा संघर्ष होता, वेगळा प्रवास होता. अगदी बरोबर. आणि हे आपल्याला आठवण करून देतं की इतिहास म्हणजे फक्त मोठ्या लढाया, मोठे तह किंवा मोठी साम्राज्य नसतात. या लोहारू, दुजाना, पतौडीसारख्या छोट्या वाटणाऱ्या ठिपक्यांना जोडल्याशिवाय भारताच्या निर्मितीचं चित्र पूर्ण होत नाही. त्यांचे अनुभव आपल्याला त्या संक्रमण काळाची गुंतागुंत आणि विविधता जास्त चांगल्या प्रकारे समजून घ्यायला मदत करतात. तर आजच्या या चर्चेत आपण पूर्व पंजाबमधल्या लोहारू, दुजाना आणि पतौडी या 3 संस्थानांचा प्रवास पाहिला. निर्मितीपासून ते भारतात विलीन होण्यापर्यंतचा. ब्रिटिशांच्या लष्करी धोरणातून जन्मलेली ही राज्य फाळणीच्या काळात कशी होरपळली आणि शेवटी भारताचा भाग कशी बनली हे आपण समजून घेतलं. आणि त्या काळातल्या नवाबांनी घेतलेले वेगवेगळे निर्णय. एकाने आश्रय घेतला, एकाने देश सोडला, तर एकाने सहकार्याचा हात पुढे केला. त्याचे परिणाम किती वेगवेगळे होते हेही पाहिलं. जाता जाता एक विचार मनात येतोय. आपण अनेकदा इतिहासाकडे मोठ्या घटना आणि राष्ट्रीय नेत्यांच्या दृष्टिकोनातूनच पाहतो. पण या लोहारू, दुजाना, पतौडी सारख्या लहान, अनेकदा विसरल्या गेलेल्या संस्थानांचा इतिहास तो आपल्याला भारताच्या निर्मितीच्या मोठ्या कथेबद्दल अजून काय सांगतो. आज त्यांची स्वतंत्र ओळख राहिली नसेल, त्यांच्या सीमा बदलल्या असतील, त्यांचे शासक नाहीत, पण या छोट्या राज्यांचा वारसा, त्यांची संस्कृती, त्यांच्या आठवणी, त्यांच्या वास्तू, हा वारसा स्थानिक पातळीवर आजही कसा जिवंत असेल, तो त्या ठिकाणच्या लोकांच्या जगण्याचा, त्यांच्या ओळखीचा आजही कुठेतरी एक अदृश्य धागा असेल का, यावर विचार करायला नक्कीच जागा आहे.